रामकृष्ण हरी मंडळी, हर हर महादेव. आज आपण शिवलीला अमृतचा अध्याय 11वा ओवीसह मराठी कथा स्वरूपात पाहणार आहोत. 11व्या अध्यायाला रुद्र अध्याय असेही म्हणतात. शिवलीला अमृतमध्ये भगवान शिवाची महानता आणि त्यांचे भक्त मोक्ष कसा मिळवू शकतात याचे वर्णन केले आहे. अध्याय 11च्या पारायणाने, पठणाने, श्रवणाने भोळ्या शंकराला शीघ्र प्रसन्न करता येते व आपली मनोकामना पूर्ण होते. या अध्यायामध्ये रुद्राक्ष धारण केल्याने, रुद्राक्ष जप केल्याने व रुद्राक्ष पूजनाने शंकराची विशेष कृपा प्राप्त होते याचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच या अध्यायाला शिवलीलामृतमध्ये विशेष महत्व आहे. आपण प्रत्येक सोमवारी या अध्यायाचे पठण करू शकतो. चला तर मग भक्ती, श्रद्धा आणि भगवान शंकराची अपरंपार करुणा यांचे तेजस्वी दर्शन घडविणारा शिवलीला अमृतचा अध्याय 11वा पाहू. भक्तिभावाने या दिव्य कथेला सुरुवात करू. अध्याय 11वा. महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळ घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानासह मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग माझा प्राण आहे, ते जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्रादयाची पारणे कर. राजा मनोमन घाबरला, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांना सन्मान केला आणि सुधर्माला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यांना ही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले. शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शोणादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शंकरादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष. सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्या ओरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख, षण्मुख, अष्टमुख, चतुर्थ दशमुख, लक्ष्मी कारका सकळ मंत्र सुफळ तेख.
रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका याविषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाधिधानच भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्व दत्ते ऐसी लादिजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मजक तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यासी संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमरलेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघेजण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेविती ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया जन्मेजया सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंचीस दटावून शन मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलितो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती षोडशोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष समजता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडुनी म्हणे दोघे कुमर रात्रदिनी ध्यान करीती शिवांचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी यांची समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भू पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी वीराचे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माथा सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा
जिच्या नृत्याचे कौशल देखोन सकळ नृप डोलविती मान, जिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा, वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे, परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी, अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी, याचक म्हणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अद्यांतरे, एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, ज्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्याच समोर तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून, ज्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते, एव जिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन, असो जिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धारिला, महानंद्याच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते वदता, पूजा करोनी स्वहस्ती त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाये, लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊनी, तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे, एरेनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करिता शयन रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावो लागले चहूकडून एकची हाक जाहली, तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी तव आत्माजय चेतला, तशा माझी उडी घालून कंठ काश त्याचे काढून, कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनप्राप्ती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे झाली जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा बोलविले ते सर्व ब्रह्मवृद्धा, लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करूनी भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाची शिरी, नीलकंठ खटवाधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघरुला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरवती, वरचे वरी कंदुक झेली, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर धरून विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपती
जेथे नाही आधी व्याधी क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंका जेथेची गोड उदका अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तांकारणी निर्मिली जेथे ओसन्नता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लविलित बहुतांश उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे एकदा वाटेल दुःख हे सभा सकळी या दुःखार नवी पडेल पै प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध कोरणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हे ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वाशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे 4 सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधना हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सत्पुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेची दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्क वादी भेदू लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाणवनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती ते त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडिक पदका स्वामी तू त्यात मुख्य नायका काळ मृत्यू भयशोका
गुरु रक्षी त्यापासून तरित्व आचार्यत्व करावे पूर्ण. तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानानी भक्तिपूर्ण न्यास ध्यास युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वम माहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधनुचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिले एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरुदेव नाभिकारा रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादी रांग सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जैसे गभस्ती दिंगतम सहा रीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजते तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजरडंका गरजे अवघ्यात थोर मुखरदयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती फेरी नादन माये नवोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिले मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधरुणी की श्वेतोल्पले मृडानी रमणलिंगी अर्चिजे की नरदेवास सापडे चिंतामणी की सुशिता पुढे शिराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्भव वनंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवतीनंदन औक्तानपादी कयाधू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्यते का सर्वांते जो षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दिश विद्य करत मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडोनी पुण्य सृष्टी करणार मागतोनी अन्याय विलोकिता नयनी दंडे तांडील शंकरांतिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्राष्टुनाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयने तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तूच ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतसी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूंचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज
स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपरनाधव हिमनगज माता अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊनी तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होई आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशाशत कपिलादान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापास ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊनी युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी मग त्या प्रधान समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोनी वांज झाली माता त्यासी संगतीन धरावे तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे जे आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्वजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असं सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अर्पणा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिस्वत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।